अंबादात, अंबादात, मला वाटतंय माझ्या बायकोचं बाहेर लपलं चालू आहे. हो काय? मला वाटलं नव्हतं भाऊ वहिनी अशी असन. आलं वाटलं तर मलाही नव्हतं, पण आता काय करणार, आली या भोगाती आता वेत आदलं. अरे भो भोग आहेत तुझ्या कर्माचे. आले पण मी काही कलमच केलं नाही ना. तेच तर चुकी झाली तुझी. तो लग्न कधी झालं रे? 5 वर्ष 2 महिने आलदा दिवत. आलदा दिवस? अरे बोबड्या, पोरं गिरं झाले का तुले? पोलत नाही झाली मला अजून. 5 वर्ष झाले तुले पोरं नाही आणि वहिनी त्याजवळ थांबन का? बायांच्या काही गरजा राहत रे. गालदा कतल्या गालदा. आ? हेच तर तुला माहित नाही. बरं झालं वहिनी माझ्याजवळ नाही आली. अंबादात, तोंड थांबालून बोला. अरे मग आठवण बरोबर आहे. तू बोबडा असला म्हणून काय आलं? अरे मर्दासारखा मर्द तू. बायकाला कसं मुठीत ठेवलं पाहिजे. आले ते दाव दिले अंबादात, आता काय करायचं ते सांग. आता आता पकडू वहिनीचे धगड्याले. तुला माहिती का पण कोण आहे तो? नाही ना, मला नाही माहिती तो कोण आहे, पण आता काय करायचं ले. आता तू एक काम कर, वहिनीला सांग की तू 2 दिवस गावाला चालला. आणि पुढं काय करायचं. पुढं पुढं काय करायचं ते मी तुला सांगतो, पण आता तू घरी जाय. पहिले वहिनीला सांग की तू आता गावाला चालला. साऊच्या विना नवा आम्ही करतो एंट्री. माझा जानू ग बुलेट गाडी घेऊन फिरतो. बोला. मी 2 दिवसात आधी माझ्या कामात आधी गावाला चाललोय. चल माया वाटात देवायला बनवू नको. आता कसं वाटतंय? घर वाटतंय. आता फोनच करते माझ्या जानूला, ते सांगते ये म्हणून. हॅलो, अरे माझ्या सोन्या, माझा पिल्लू, माझा बाबू कुठे आहे तू? अरे माझा फुसका बोबडा नवरा आहे का नाही, 2 दिवसासाठी गावाला चाललाय. मग आता आमच्या घरामध्ये आपण दोघच असणार आहे. पण लवकर म्हणजे लवकर ये, मला तुझी लय आठवण येते. अंबादात, काय प्रॉब्लेम नाही ना येणार ले. काही प्रॉब्लेम नाही रे. आता आपण त्या घरी जाऊ आणि मस्त पलंगाखाली आपण बसू. मग पाहू वहिनीचा बॉयफ्रेंड, धगड्या, आयटम या तिघापैकी कोण येतं ते. अंबादात, आता नको बोलवले. बलतल आपण बघू काय होतंय ते. मायले इथे झोपून कंबर मुडू राही बाई. कवा येते आता हे दोघं? काय लता अंबादात, तुला तो एक कंबर मोलायचं पडलंय वय. इथं माझा संसार मोलायला लागलाय तर आता काय नाही वय. आधी जर त्या बायकोला मुठीत ठेवलं असतं तर इथं आता पलंगाखाली झोपून तिच्यावर लक्ष ठेवायची वेळ नसती आली. ओय ते बाई आले. तू माझी भिंगरी मी तुझा भवरा, ऐकून घे ग गौरा, कस रागन बघतोय ग तुझ्या आईच नवरा. हे टांगणांग कोण बोललं ग? ईश आव जाऊ दे की, कुणी काय बोला ना. आपल्याला काय करायचंय? आपण ज्या कामासाठी आलोय ते काम करू की पहिलं. माय व काय जायची वहिनीची. आधी तू आता ह्यो. तुमच्या दादापेक्षा तर मीच बरा होतो. अंबादात, काय पण नको बोलू. अहो माझा बोबडा नवरा गावाला गेलाय ना, ते किती छान वाटतेत मला. मी लगेच तुम्हाला फोन केला आणि बोलून घेतलं. म्हटलं आपल्या दोघांना तेवढंच एकांत मिळेल. ये माझं बाबू, माझं सोनू, माझं पिल्लू, अल किती गोल बाले ते. माझ्या बोबड्या नवऱ्याची ऍक्टिंग करू नको हा तू. अरे वहिनी तुला बोबडा म्हणलं. अंबादात, आले मी पण बघतोय ले. इथंच तर चुकतं तू. बोबडा असला म्हणून काय आलं? अरे मर्दासारखा मर्द तू. बायकोला कसं मुठीत ठेवलं पाहिजे. अंबादात, थांब ना आले, त्यांना जरा जवळ जाऊ दे, मग आपण त्यांना पकडू. अहो माझ्यासाठी एखादं गाणं म्हणा ना. गाणं म्हणू? ओ बगनी बागोदरी. सॉरी. बड़े अच्छे लगते हैं ये धरती, ये नदिया, ये रहना. और हा? अहो कसला आवाज काढताय असला? अगे मी नाही बोललो, कोणीतरी वेगळंच बोललंय. कोण बोललं?
लवकर बाहेर या, नीट सांगते, लवकर बाहेर ये. मी कोण आहे माहित नाही तुला. हैंड्स अप. तोतला सेठ और उसके दोस्तों ने आपको चारों तरफ से घेर लिया है. काय हो वहिनी, अशी चॉईस आहे का तुमची? याच्यापेक्षा मी बरा आहे, म्हणजे तुमचा नवरा बरा आहे. ए कोण आहे रे तू? तिथं नवलाय मी. नवरा? मग इथं काय करतोय? तू तर गावाला जाणार होता ना? आले ए बोबड्या, तू काय सॉरी म्हणून राहिला? आपण यायले रेड हँड पकडलं. आता यायचे हँड रेड होईपर्यंत आपण यायले मारलं पाहिजे. थांब, मी पोलिसाला फोन लावतो. अरे फोन उचल रे, वो लवकर, इथं मॅटर झालं ना. हॅलो 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 बोल ना. हॅलो, कुठं लागला फोन? कोण बोल राहिले तुम्ही? तुम्हाला कोणाला लावायचा फोन? पोलीसवाले बोल राहिले तुम्ही? इन्स्पेक्टर बोलतोय. अयो सॉरी सॉरी, मला पोलीसवाल्याला लावायचा होता काका फोन. पोलीस? अरे पोलीसच इन्स्पेक्टर बोलतोय, म्हणजे इन्स्पेक्टरच पोलीस बोलतोय. थोडक्यात पोलीसच बोलतोय. अरे बापरे, तुम्हीच पोलीस आहे का? काका, इथं माझ्या मित्राच्या बायकोचं लफडं पकडलं, लवकर या इथं. अरे लाज वाटते का रे तुम्हाला? थोडी तरी लाज वाटते का? इथं प्रत्येक लपडं झालं ना पोलिसांना फोन करायचा. अरे पोलिसांच्या आयुष्यात पण काहीतरी लपडे असतात रे. पोलिसांचे लपडे कधी निस्तरायचे आम्ही? आले आंबादात. तू थांब रे 2 मिनिटं. ठीक आहे, थांब तू 2 मिनिटं. ऐ, तुला नाही म्हणलं म्या. ए मी पण फोनवर बोलतोय ना. मला काय सांगाल मग? 2 मिनिटं थांबते आता. मी लावला पोलिसाला फोन. ते आले ना, असं धुते ना तुले. माझ्या वहिनीच्या नांदी लागू राहिला का तू? पोलिसाला लावले ना तू फोन? म्हणजेच इन्स्पेक्टरला, म्हणजेच मला. अरे मीच पोलीस आहे. काय? तुम्ही पोलीस आहेत काय? वहिनी, लयच भारी चॉईस आहे तुमची तर. हे काका कशा मर्दासारखे मर्द आहे? हे आपल्या बोबड्यात काय करायचं? ए लाळपुश्या, गप्पा जरा. आणि तू, 1 मिनिट, तू तोच ना जो माझ्या घरी रात्री 3 वाजता आला होता आणि मी आल्यावर पळून गेला होता? अगं तुझ्या नवलेला का त्याला गाबलती? काय नाही केलं तू, फक्त पप्पीत घेतो मी. ए ए ए ए कोण होता तू? कोण होता तू? मी बघितलं त्याला, मी बघितलं. त्याचा चेहरा माझा चांगला लक्षात आहे. कधी जर सापडलं ना तर असं मारतो ना त्याला. आणि तू ग भवाने, चीट केलं तू माझ्यावर चीट केलं तू. थांब, आता जीवच घेतो तुझा. आले तू काय माया जीव घेतो? थांब, मीच जीव घेतो तुझा. थांबव काका, भांडणं कुठं करू राहिले? घरच्याच बायकोवर प्रेम करा ना. त्याच्या बायकोवर काय प्रेम करू राहिले? आता मारामारी करून काय फायदा आहे? आपापल्या बायकोवर चांगलं नीट प्रेम केलं असतं ही वेळ आली असती का? जाऊ द्या आता बोबडा सेठ, घ्या मिटून. ठीक आहे, मला पण माझी चूक कळली आता. गोबडा शेठ, माझ्याकडून अशी चूक कधी परत नाही होणार. आणि मी अपेक्षा करतो की तुमच्याकडून मी नाही व्हावी. नीट प्रेम करा, नीट सांभाळा गौरीला. ठीक आहे, मी पण आधी चूक नाही करणार परत कधी. गौली, सॉरी माझ्याकडून. मी पण तुला धोका दिला ना. ठीक आहे, माझ्याकडून पण सॉरी. मी पण अशी कधीच नाही वागणार तुमच्याशी. तुम्ही काय पाहू राहिले? जा ना घरी. तुम्ही बी तुमच्या बायकोवर चांगलं प्रेम करा, नाही तर त्या बी जाईन बाहेरला प्रकाराने.